परतीच्या पावसाने जिल्ह्याभरामध्ये कहर केलेला आहे। जालना जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने पाऊस पडला, धुआधार पाऊस पडल्यामुळे अनेक ठिकाणी मोठे नुकसान झालेलं आहे। जालना जिल्ह्यातील शहरामध्ये आपण आहात, या ठिकाणी कोठारी नगर म्हणून आहे। या नगरामध्ये बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने पाणी या ठिकाणी साचलेलं आहे। ज्या पद्धतीने रो हाऊस या ठिकाणी आणि ह्या रो हाऊसमध्ये पूर्ण अंडरग्राऊंडमध्ये पूर्ण पाणी शिरलेलं आहे, किचनमध्ये पाणी शिरलेलं आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आतोनात ह्या नागरिकांचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। इथली जर रस्त्यामधली परिस्थिती बघितलं, रस्त्यामध्ये जवळपास गुडघ्या इतकं पाणी या ठिकाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आणि त्याचबरोबर इथली जी परिस्थिती आहे ती परिस्थिती म्हणजे अतिशय 2 वेळेस या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण मागील काळामध्ये झाली होती। आणि ह्या परिस्थितीवर इथली स्थानिक नागरिक आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी देखील आता बातचीत देखील करणार आहोत। महिला आहे आपल्यासोबत, काय सांगाल इथली परिस्थिती झाली, पाऊस पडला, कसा पाऊस झाला? आमच्या माणसाला लखवा झालेला आहे, ते उठता बसता येत नाही। ते अजून हे दुसरी बारी झाले, कोणी त्यांची काळजी घेईना। तर आता हे कसं करायचे ते सांगा। महानगरपालिकेला तुम्ही काही यापूर्वी कधी निवेदन दिलं होतं का? कधी त्या संदर्भात 2दा आले होते, ते सांगितलं होतं ना बाबा त्यांना असं त्रास होऊ लागलाय आणि आमचे काही हे करा म्हणून। तर कोणी लक्ष देणं, आले पाहिले चालले गेले, परत कोणी आलं बी नाही, काही लक्ष। कालचा एकंदरीत पाऊस कसा होता? रात्रीचा पाऊस खूप जोराचा होता, पण नाही का रात्रचा टाइम होता म्हणून खाली यायला नाही। पूर्ण रूम मध्ये याच्यामध्ये पाणी कपाटात सुद्धा गेलेलं आहे। काय नुकसान झालेलं आहे? नुकसान सगळे म्हणजे भिजलेले, खूप नुकसान झालेलं आहे, सगळं भिजलेले पूर्ण रूम मध्ये। नाही तर जाऊन पहा, खूप पाणी आहे आणखीन पण, ते खूप पाणी आहे आणखीन पण। हे नगर परिषद वाले लक्षच देईन तिकडे। निवेदन वगैरे यापूर्वी कधी दिलं? केलेलं आहे। अच्छा, काही त्यापूर्वी काही त्यांनी ऍक्शन घेतली नाही? काहीच नाही घेतली, उलट घोतकर भाऊ येऊन गेलेले तिकडे, काहीच ऍक्शन घेतली नाही त्याच्यावर। हो, काय सांगाल तुम्ही या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण नाही? इथं भरपूर प्रमाणात सिनियर सिटीजन आहे आणि लेडीज आहे। विषय असा आहे, जास्त प्रमाणामध्ये पाऊस पडला आणि पावसाचं पाणी निघण्यासाठी तर मार्गच नाही आहे। भरपूर मार्गावरती अतिक्रमण केलेले लोकांनी, आणि शासन आणि प्रशासन हा फक्त मूर्ख बनवत आहे इथली जनताला। आणि काही पुढारी येते, फक्त फोटो काढते आणि जातं। म्हणलं तर यांना आमच्याशी काही घेणं देणंच नाही आहे। आता इथली जनताने एक ठरवलेलं आहे, येणाऱ्या इलेक्शनमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवून देईन इथले लोक। आणि प्रशासन जे संविधानिक खुर्चीवर बसलेले आहेत त्यांना पण काही कळायला पाहिजे किंवा तुम्हाला जे शासनाने या किंवा सरकारने बसवलेले या खुर्चीवरती जनतेच्या हितासाठी, तुम्ही त्यांचं रक्षण करण्यासाठी, पण तुम्ही फोन उचलत नाही आणि त्यांच्या दुःखामध्ये कामात येत नाही। आणि तरी इथल्या सर्व लोकांनी ही जी विषय मागणी आहे याने लेखी स्वरूपामध्ये द्यायला पाहिजे आम्हाला। याच्या पहिले पण पाणी गेल्यानंतर तुम्ही काय कारवाई केली आणि नुकसान भरपाई पण भेटायला पाहिजे। इथं भरपूर लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलं, त्याच्यामुळे त्यांचं अन्न पुरवठ्याचं नुकसान झालेलं आहे। भरपूर इलेक्ट्रॉनिक वस्तू, इन्व्हर्टर्स वगैरे सगळे खराब झालेले आहे। आणि पहिले इथली सर्व जनता परेशान आहे, काय म्हणते आपल्या हप्ता भरू घराचं जे लोन आहे EMI भरू परेशान आहे। आणि त्याच्यामध्ये आणखी यांना एक त्रास आला आहे। हे बघू शकता, यांनी आता या ठिकाणी आपल्याला देखील त्यांच्या भावना व्यक्त करून सांगलेल्या। काय सांगा, आणि तुम्ही एक महिला आहात, रोजची परिस्थिती आहे निर्माण झालेली आजची, आणि एकंदरीत याच्यावरती तुम्ही कशा हँडल करत आहात परिस्थिती? क्या करेंगे भैया, मराठी नहीं आती मेरे को बोलना। हाँ, क्योंकि है ना, देखो भैया रोज हो रहा है, अभी महीना भर पहले भी हुआ, जब भी बहुत नुकसान हुआ। और बड़े बड़े लोग मतलब बुजुर्ग लोग हैं, उनको ज़्यादा तकलीफ हो रही है। उन लोगों को जैसे रात में उठा के ऊपर लेके जाना, फिर सामान पूरा उठाना घर में का, इतनी ज़्यादा नुकसान हो रहा है। क्या नुकसान हुआ है? अंदर अनाज नुकसान हो गया, कपाट में पानी चले गया, कपड़े के नुकसान हो गया पूरा। अब कुछ और कुछ रहता ही है घर में, जहाँ परिवार रहता है, घर बसे वाले, वहाँ तो सामान रहता ही है ना इंसान का, नहीं बोल के थोड़ी है। वो इतना ज़्यादा नुकसान हो गया है। और रात में भी उठ के 1 बजे से हम लोग अफरा तफरी, सामान नीचे से ऊपर लेके जाओ, ऊपर से इधर से डालो उधर डालो, सब कर रहे हैं। बुजुर्ग लोगों को ऊपर लेके जा रहे हैं, और जो नहीं उठा रहे उनको उठा के लेके जा रहे हैं। उन लोगों को, छोटे बच्चे हैं घर में, छोटे बच्चों को नुकसान हो रही है, बच्चे बीमार हो रहे हैं, छोटे बच्चे, उनको बुखार आ रहा, सर्दी खांसी हो रही है, इन्फेक्शन हो रहा बच्चों को उसके कारण। आपकी मांग क्या है? तो इसके लिए कुछ तो भी करना चाहिए ना, कि हाँ कि भाई यहाँ से पानी आ रहा है, इधर से ध्यान ही नहीं दे रहे ना लोग, इधर इस साइड में बिल्कुल भी आने का पानी बंद कर, हाँ आने का पानी पूरा बंद करवा दीजिए इधर से, पूरा इधर का।
यांचं लग्नाचं एकंदरीत ही परिस्थिती बघितलं आत्ताच या ठिकाणी महिलांनी देखील या ठिकाणी आपल्याला व्यथा व्यक्त केलेली आहे की इथली जे पाण्यामुळे जे रोगराईला आजारी मुलं पडतात, वयोवृद्ध घरामध्ये वडीलधारी आहात आणि त्याचा परिणाम देखील जनजीवन रोजच्या याच्यावर होतो आणि याच परिस्थितीवर अतोनात नुकसान होत असल्यामुळं महानगरपालिकेने या ठिकाणी लवकरात लवकर बंदोबस्त करा. इथली परिस्थिती जी आहे यांना कुठंतरी कारवाई करून या ठिकाणी इथली पाण्याची परिस्थिती हँडल कसं करता येईल प्रशासन याकडे लक्ष देण्याची गरज या इथल्या नागरिकांनी केलेली आहे. मी किशोर श्रीसासह टॉप न्यूज मराठी, जालना. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.